महादुला नगरपंचायत पार्श्वभूमीवर संपूर्ण शहरात प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे। 17 वॉर्डसाठी विविध राजकीय पक्षाचे उमेदवार आणि अपक्ष उमेदवार मोठ्या उत्साहाने मतदारांच्या भेटी घेत असून शहरात सध्या निवडणुकीचा माहोल चांगलाच तापला आहे। या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने जोरदार तयारी केली असून विकासाच्या मुद्द्यांवर मतदारांना साथ घातली जाते। नमस्कार, मी अभिजित सुभाष ढेंगरे, भारतीय जनता पार्टी प्रभाग नंबर 2चा उमेदवार। मला भारतीय जनता पार्टीने कमळ या चिन्हावर उमेदवारी दिलेली आहे। मी एक छोटासा कार्यकर्ता आहे, ज्याला बावनकुळे साहेबांनी भारतीय जनता पक्षामधून प्रभाग नंबर 2 मधून उमेदवारी दिलेली आहे। मी वार्ड नंबर 2 मध्ये ज्या राहिलेल्या पूर्ण आज 10 वर्षापासून महादुला नगरपंचायतमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे। जे उरलेले कामे आहे, रोड, रस्ते, नाली, वीज, हे पूर्ण कामे आम्ही समोरच्या येत्या 5 वर्षाच्या काळात पूर्ण करणार आहे। आणि रोजगारांचा जो विषय आहे महादुल्यामध्ये, प्रत्येक घरामध्ये जिथे ज्यांना रोजगार नाही मिळालेला आहे, आम्ही त्यांना रोजगार देण्याचा प्रयत्न करणार आहे। साहेबांनी सांगितल्याप्रमाणे बचत गट, गारमेंट्स, इथे महिलांना रोजगार मिळणार आहे आणि ज्यांना तिथे काम आहे, ज्यांना 4,000 आहे, त्यांची वेतन वाढून मिळणार आहे। आणि CCTVचा जो मुद्दा आहे, महादुला हे आता शहरामध्ये सामील झालेला आहे। तर महादुला शहर हे नागपूरपासनं 10-12 किलोमीटर, 0 माईलपासनं 10 ते 12 किलोमीटर अंतरापर्यंत आहे। आणि महादुला गाव आता हे शहरामध्ये रूपांतर झालेलं आहे। तर पूर्ण गावामध्ये चप्प्याचप्प्यामध्ये CCTV कॅमेरे लागणार आहे। त्यामुळे आपल्या परिसरातील मुले शाळेमध्ये जातात, ट्युशन्सला जातात, त्यांच्यावर आपली पूर्ण वॉच राहणार आहे, आपल्या घराच्या प्रॉपर्टीवर वॉच राहणार आहे। CCTV युक्त आणि भयमुक्त आपलं गाव होणार आहे। आणि कॉलनीमध्ये टेक्स्टाईल पार्क, पर्यावरण हब आणि नवीन पॉवर प्लांट, इथे प्रत्येकाला रोजगाराची संधी आहे। आणि एक प्रॉपर्टी कार्ड, जसं आपण घराचं 7/12 नमुना, जे काही रजिस्ट्री मोठा बंच असतो आपल्याला प्रॉपर्टीचा, आता नवीन एक सर्वेनुसार आपल्याला एक प्रॉपर्टी कार्ड मिळणार आहे। प्रॉपर्टी कार्ड जसं आपलं ATM कार्ड, आधार कार्ड असतं, त्याप्रमाणे आपल्या प्रॉपर्टीचे एक कार्ड राहणार आहे, जेणेकरून लोकांना ते कार्ड म्हणजे एक अशी स्वतःच्या प्रॉपर्टीची एक हमी राहणार आहे आणि ते सोबत ते कुठेही वापरू शकणार आहे। नगराध्यक्ष पदासाठी भाजपाने सौ हेमलता मनोज ठाकूर यांच्या रूपाने सक्षम उमेदवार रिंगणात उतरवला आहे। त्यांच्या उमेदवारीमुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे। व त्याचप्रमाणे वार्ड क्रमांक 2 मधून भाजपाने श्री अभिजित सुभाष ढेंगरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे। निवडणुकीमध्ये विकास आणि नेतृत्व ह्या दोन्ही गोष्टी सक्षम असल्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या 17 उमेदवार अध्यक्षासह आणि अध्यक्ष आणि त्यांचे 17 उमेदवार हे भरपूर आणि भक्कम मतांनी निवडून येतील असा विश्वास आम्हाला आहे। त्याचं कारण मुख्यतः म्हणजे आदरणीय बावनकुळे साहेब यांचं नेतृत्व आणि गेली 25 वर्षाचा अगोदरचा महादुला आणि 25 वर्षाच्या नंतरचा महादुला, त्यांच्या कारकिर्दीमध्ये जो बनला घडला, त्याचं चित्र, स्पष्ट चित्र हे महादुला वासियांना दिसत आहे। आणि त्यांच्या या प्रगतीवर, विकासावर आमचे महादुला निवासी सगळे नागरिक विश्वास ठेवून बावनकुळे साहेबांच्या नेतृत्वात या अध्यक्षासह 17 उमेदवाराला भरपूर आणि भक्कम मतांनी निवडून देतील अशी मला आशा आहे। त्याचप्रमाणे गेली 25 वर्षापासून साहेबांचा महादुला परिसरातील प्रत्येक कुटुंबाशी एक कुटुंब प्रमुख म्हणून जो सहयोग आणि सहभाग लाभलेला आहे, त्याचाही या ठिकाणी उपयोग होईल। आणि कोणी माणूस, मग तो दुःखी असो, पीडित असो, वंचित असो, कोणी असो, असा माणूस साहेबाच्या घरी गेला तर साहेब त्याला निरुत्तर कधी नाराज करून पाठवत नाही, तर त्याचं फुलाची पाते त्याला देऊन, त्याचं सांत्वन करून, त्याच्या पाठीवर हात फिरून, त्याच्या दुःखात समर्थ होऊन त्याला हिंमत, त्याला सहकार्य देण्याची नेहमीच त्यांची वृत्ती राहिलेली आहे। त्यामुळे बावनकुळे साहेबांचा विश्वास इथल्या नागरिकांवर आहे आणि त्या विश्वासाच्या भरोशावर त्यांच्या नेतृत्वात या होऊ घातलेल्या निवडणुका आहे
त्यांच्या या उमेदवाराला अध्यक्षाला आणि उमेदवाराला इथली नागरिक भरपूर मताने खरोखरच सहकार्य करेल अशी मला आशा आहे. श्री ढेंगरे हे युवा नेतृत्व, समाजहिताचा विचार करणारे आणि प्रभावी व्यक्तिमत्व म्हणून पक्षामध्ये आणि समाजात ओळखले जातात. महादुला येथील ज्येष्ठ नागरिकांनी युवा उमेदवार अभिजित ढेंगरे यांच्या नेतृत्वात विश्वास व्यक्त केला आहे की ढेंगरे यांचे नेतृत्व वार्ड क्रमांक 2 येथील सर्व प्रलंबित कामांना गती देईल आणि वार्डात विकास कामे मार्गी लागतील असा विश्वास नागरिकांना वाटतोय. आतापर्यंत महादुल्याचा जो काही विकास झाला हा विकास फक्त माननीय श्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्याचमुळे झाला असून गोराडी मंदिर पासून तर महादुल्यापर्यंत, सिमेंट रोड पासून तर डांबर रोड पर्यंत हा सर्व विकास, पेवर ब्लॉक पासून विहारापासून तर मंदिरापासून तर ह्या सर्व गोष्टींचा जो विकास केलेला असेल तो फक्त बावनकुळे साहेबांमुळे. म्हणून मतदान करायचे असेल तर फक्त कमळालाच करा, विकासाला पाहून करा आणि बावनकुळे साहेबांना पाहून करा. 2025च्या निवडणुकीमध्ये नगरसेवक पदाचे उमेदवार श्री अभिजितजी ढेंगरे आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार हेमलता सावजी यांना प्रचंड मताने निवडून देऊन गावाचा सर्वांगीण विकास करावा आणि ज्येष्ठ नागरिकांकडे यांनी विशेष लक्ष द्यावे अशी मी सर्वांना विनंती करतो. जानगावी ज्येष्ठ नागरिक मंडळ महादुला तसंही यांनी फार मदत केलेली आम्हाला, यापुढेही त्यांनी मदत चालू ठेवावी ही विनंती. महादुला शहराचा आतापर्यंतचा विकास हा भारतीय जनता पक्षानेच केला आहे. भाजप नेते माननीय चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आमदारकीनंतर कोराडी महादुला परिसराचा झपाट्याने विकास झाला आहे. त्यामुळे आगामी काळातही भाजपच महादुलाचा सर्वांगीण विकास करेल असा ठाम विश्वास महादुल्लावासीय ज्येष्ठ नागरिक, महिला वर्ग आणि युवा वर्गाकडून व्यक्त होतोय. एकंदरीतच महादुला नगरपंचायत निवडणुकीत भाजप विकासाच्या जोरावर जोरदार मुसंडी मारताना दिसत असून मतदारांचा कौल कोणाला मिळतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. माझ्या महिला आणि बहिणींनो, आपण सगळं एकत्रित जमलेलं आहे. आज आपल्याला सगळ्यांना एकत्रित येऊन गावकऱ्यांनी पूर्ण आपला जो वार्ड आहे 17-18 त्याच्याने सगळ्यांना एकत्र येऊन आपल्याला आज बीजेपीला आघाडीवर आणायचं आहे. कारण आज आपल्या महाराष्ट्रात आणि सेंटरमध्ये सुद्धा बीजेपी ही एक अशी एक हे आहे, मोठी सत्ता आहे की तिला आपल्याला प्रचंड बहुमताने आपल्याला निवडून देत आहे. त्याचप्रमाणे आपल्या वार्डातील 2 मध्ये अभिजित ढेंगरे आहे, त्यांना आपल्याला पूर्ण गावकरी आपण एकत्र आलेला आहे आणि त्यांना प्रचंड बहुमताने निवडून द्यायचं आहे आणि हक्काने त्यांच्याकडून आपले कामं करून घ्यायचे. उर्वरित आपल्या बीजेपीचा जनता पार्टीचा एकच वादा